सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. आपली आत्ताची युवा पिढी ही ट्रेंड फॉलो करणारी युवा पिढी निर्माण झालेली आहे आणि यात काही गैर देखील नाही. काल परवा अशाच एका ट्रेंडच्या माध्यमातून तयार झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने निश्चितपणाने यशस्वी आंदोलन करून दाखवलं. परंतु त्या पाठोपाठच मला इंस्टाग्रामवरती आता एक नवीन मोहीम दिसते आहे. त्या मोहिमेला मोठा पाठिंबा देखील मिळत आहे. अनेक शिकलेले तरुण ते विषय देखील पुढे नेत आहेत, त्याला फॉलो करत आहेत. ते म्हणजे रिझर्वेशन हटाओ मोहीम. परंतु आपण सर्वांनी सर्वप्रथम रिझर्वेशन का दिलं, कोणासाठी दिलं, हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कुठेतरी ट्रेंड फॉलो करत असताना हा चुकीच्या दृष्टीला तर आपल्याला नेत नाही आहे ना, चुकीच्या मार्गाला तर आपल्याला नेत नाही आहे ना, याची काळजी देखील आपण सर्वांनी तेवढ्याच ताकदीने घेणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा या देशाला गरज पडलेली आहे, त्यावेळेस महाराष्ट्रातील तरुण, प्रामुख्याने मराठी माणूस ताकदीने उभा राहिला, तेव्हाच आंदोलनं यशस्वी झालेली आहेत. आणि या मराठी मातीतून, या महाराष्ट्रामधनं अनेक गोष्टी नेहमी या देशाला देण्याचंच कार्य आपण आजपर्यंत करत आलेलो आहे. आपल्याला तरुणांना जर माहीत नसेल, तर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज होते. आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी 19व्या शतकात म्हणजे इंडिपेंडन्सच्या पूर्वी जे दिलं, त्याला कारण असं होतं की ब्राह्मणवाद असेल, प्रामुख्याने मोठमोठे लोक असतील, हे गोरगरिबांवरती अन्याय करत होते. खालच्या जाती म्हणून काही लोकांना संबोधत होते. तुमच्या घरात जर कोणाला पाणी भरायला जायचं असेल आणि तुमच्या घरातल्यांना जर त्या एखाद्या विहिरीला जवळ जाण्याचा अधिकार नसेल किंवा आधुनिक जगात सांगण्याचं झालं, तर तुम्हाला पाणी प्यायचंय, परंतु तुम्ही त्या नळाला हात लावू शकत नसाल, असं जर तुम्हाला सांगण्यात आलं, तर तुमच्या मनाला किती वेदना होतील. एखादं मंदिर समोर दिसतंय, तुम्हाला त्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचा आहे, परंतु त्या मंदिरात जाण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असं ज्यावेळेस तुम्हाला कळेल, त्यावेळेस तुम्हाला किती वेदना होतील. ज्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमचा मुलगा, घरातला भाऊ बहीण हुशार आहेत, परंतु त्यांना शाळेत जाण्याची परवानगी नाही, हे कळाल्यावरती तुमच्या मनाला किती वेदना होतील. हे सर्वप्रथम सगळे प्रश्न स्वतःला विचारा. त्यानंतर तुम्हाला आरक्षण का दिलं गेलं याचं खरं कारण कळेल. 19व्या शतकात देखील छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षण दिलं, तेव्हा या लोकांना ही सवलत म्हणून आरक्षण दिलं नाही, तर हे लोक मुख्य प्रवाहात यावेत यासाठी आरक्षण दिलं. आणि आपण आत्ता जेवढे लोक या विषयाला संमती देत आहोत किंवा रिझर्वेशन हटाओ मोहीम म्हणून आपण त्या गोष्टीला फॉलो करत आहोत, ते प्रामुख्याने हिंदू लोक आहेत असं माझ्या लक्षात आलं. परंतु तुम्हाला कोणाला माहीत आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील हिंदूच होते किंवा हिंदूच आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण की कोण कोणत्या जातीत जन्माला आला, धर्मात जन्माला आला, त्याच्यानंतर आयुष्यभर तोच त्याची जात आणि तीच त्याचा धर्म असं म्हणणं वावगं ठरणार नाही. परंतु हे का करावं लागलं? सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील प्रयत्न केलाच असेल की याच धर्मात आपण राहून या धर्मातील रूढी परंपरा बदलू, परंतु त्या काळात देखील काही लोकांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. प्रामुख्याने हे बोलण्याचं कारण म्हणजे मी नाशिक जिल्ह्यातून येतो. नाशिक जिल्ह्याच्या येवल्यामधूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की मी हिंदू धर्म सोडणार आहे. परंतु ही घोषणा कधी केली गेली? 21 वर्ष त्यांनी संघर्ष केला, गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला, त्या बदलल्या नाही. त्यावेळेस त्यांनी ही घोषणा केली. त्या काळातल्या हिंदू धर्माच्या रक्षकांनी का त्यांना थांबवलं नाही, हा सर्वप्रथम प्रश्न स्वतःला विचार. आता त्याच्यानंतर ज्या वेळेस धर्म परिवर्तन झालं, तर धर्म परिवर्तन हा पूर्ण वेगळा विषय आणि आत्ताचं आरक्षण हा पूर्ण वेगळा विषय. आरक्षण दिलं गेलं मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. निश्चितपणाने रिझर्वेशन हटाओ मोहीम तुम्ही चालवा, परंतु रिझर्वेशन कोणाचं हटवलं गेलं पाहिजे? रिझर्वेशन त्या लोकांचं हटवलं गेलं पाहिजे जे मुख्य प्रवाहात आले, ज्यांच्या 3-3, 4-4 पिढ्या या मुख्य प्रवाहात आहेत, ज्या लोकांनी आरक्षणाचा निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने लाभ घेतला आहे, त्यांच्या 3-3 पिढ्या अधिकारी आहेत, घरात IAS आहेत, IPS आहेत, त्यांचं रिझर्वेशन हटवून निश्चित प्रमाणात त्यातील इतर लोकांना न्याय भेटावा यासाठी निश्चितपणाने मोहीम उभी करा.
आमच्यासारखे युवक तुमच्या पाठीमागे उभे राहतील. परंतु रिझर्वेशनच का दिलं गेलं हे जर आज आपल्याला लक्षात आलं नाही तर आपण पुन्हा एकदा चुकीच्या मार्गाला गेल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. रिझर्वेशन ही सवलत नसून ही या देशव्यवस्थेमध्ये चालवण्यासाठी सगळ्यांना समानता आणण्यासाठी केलेला एक प्रयत्न होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.